पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. ख्रिस्तामध्ये उपस्थित प्रिय बंधू आणि भगिनीनो, आम्ही लवकरच पेंटेकोस्टचा सण साजरा करणार आहोत. आणि पेंटेकोस्ट म्हणजे पवित्र आत्मा शिष्यावर उतरलेला दिवस. आणि त्या दिवशी पवित्र आत्मा शिष्यावर उतरला आणि त्यांना शक्ती आणि सामर्थ्य प्रदान करण्यात आलं. आणि त्या सामर्थ्याने येशूची सुवार्ता एकदम जोमाने ते गाजवू लागले. आम्ही प्रेषितांचे कृत्य अध्याय 1:8 मध्ये आम्ही वाचतो, प्रभूने म्हटलेलं आहे, तुमच्यावर पवित्र आत्मा येईल आणि तुम्हाला सामर्थ्य प्रदान करेल. प्रियजनो, येशूने आम्हाला वाट पाहत राहण्यासाठी सांगितलेलं आहे. आम्ही अम्माऊस या गावाचा जो अनुभव आहे आपण पाहतो. अम्माऊस, येशूच्या पुनरुत्थान झाल्यानंतर येशूला मारून टाकले आणि येशू मरून गेला आणि तिसऱ्या दिवशी तो जिवंत झाला. तरी परंतु शिष्य लोकांना विश्वास झाला नाही. आणि ज्या दिवशी येशू जिवंत झाला त्या दिवशी इकडे तिकडे चर्चा सुरू झाली की काही बाया कबरेवर गेल्या. मरिया तिथं कबरेवर गेली, परंतु तिथं त्या येशूचं शरीर दिसलं नाही. अशा प्रकारे म्हणजे खाली कब्र, रिकामी कब्र दिसली. अशा प्रकारे इकडे तिकडे चर्चा पसरली. आणि त्यातूनच शिष्याला सुद्धा एवढा विश्वास नाही झाला की येशूने म्हटलं होतं की तो पुनरुत्थित होणार आहे. आणि त्यांनी विश्वास ठेवला नाही. आणि त्याचप्रमाणे ह्या अम्माऊस गावाकडे जाणारे 2 शिष्य लोक कुठून जात होते? यरुशलेमेकडून अम्माऊस गावाकडे जात होते. अम्माऊस गाव आता कशासाठी जात होते ते माहित नाही, परंतु यरुशलेमेकडून जात होते. म्हणजे येशूने काय सांगितलं होतं? तुम्ही यरुशलेममध्ये तुम्ही वाट पाहत राहा. मला अजूनही तुम्हाला पुष्कळ गोष्टी सांगायच्या आहेत, परंतु तुमच्याकडनं अजून सोसवणार नाही. तुम्ही वाट पाहत राहा म्हणून येशूने सांगितलं. तरी पण तो शिष्याचं लक्ष नाही बसलं आणि विश्वास नाही बसला आणि ते जाऊ लागले चर्चा करत करत करत. म्हणजे एम्माऊस गावाकडे, यरुशलेम सोडून देऊन एम्माऊस गावाकडे जात आहे. येशूला माहीत झालं आणि येशू सुद्धा त्यांच्यासोबत येऊन मिळून चालू लागला. जणू काही त्यांचे डोळे बंद केले होते. त्यांनी येशूला ओळखलं नाही. आणि येशूने विचारलं त्यांना, तुम्ही कोणत्या गोष्टीचा विचार करत होते? तेव्हा त्यांनी म्हटलं, तुम्ही एकटेच आहात का काय? तुम्हाला माहित नाही ही गोष्ट नुकतीच घडलेली येशू ख्रिस्ताविषयी आमच्या राजे लोकांनी, यहुदी लोकांनी त्यांना मारून टाकलं, इस्रायल लोकांनी मारून टाकलं आणि तो तिसऱ्या दिवशी मृतातून उठला. हे सगळीकडे गोष्ट चालू आहे. असं म्हणता म्हणता येशू त्यांना पूर्ण जो पहिलं जे संदेश दिला होता, पहिलं त्याने जे सांगितलं होतं, शास्त्रामध्ये जे सांगितलं होतं, ते सर्व येशूने त्यांना उघड करून सांगितलं. असं लिहिलेलं नाही आहे का शास्त्रामध्ये? मोशेच्या शास्त्रामध्ये असं लिहिलेलं नाही आहे का? असं सांगून येशू त्यांना उघडकीस करून देत होते. आणि असं करत असताना त्याच्या आतून उकळी येत होती. आणि मग शेवटी काय झालं? यांचा गावाला, अम्माऊस गावाला सायंकाळ झाली आणि येशूला समोर जायचं होतं, परंतु यांनी काय म्हटलं? आमच्या सोबत थांबा. शेवटी त्यांनी काय केलं? आमच्या सोबत थांबा म्हणून जेव्हा त्यांनी आपली इच्छा व्यक्त केली, ते फार महत्वाची गोष्ट आहे. आमच्या सोबत थांबा. प्रियजन हो, त्या येशूला त्यांच्या सोबत राहण्यासाठी जेव्हा त्यांनी सांगितलं, तेव्हा तिथून एक बदलाव सुरू झाला. येशू त्यांच्या सोबत राहायला थांबला. जेवणाची वेळ आली. येशूने रोटी हातात घेतली, त्यांनी आशीर्वाद दिला आणि आशीर्वाद दिल्याबरोबर येशू तिथून गायब झाला. येशू गायब झाला म्हणजे काय झालं? आशीर्वाद दिल्यानंतर त्या रोटीमध्ये येशू आला. येशू रोटीमध्ये शिरला आणि तेव्हा मग त्यांचे डोळे उघडले. अरे, आम्ही रस्त्याने चालत असताना आमच्या आतल्या आत उकळी येत नव्हती काय? आम्हाला काही गोष्टी स्पष्ट झाल्या नव्हत्या काय? हा येशूच आहे.
असं म्हणून त्यांनी समजलं. आणि तेव्हा मग ते अम्मानोस पासून, अमाऊस गावापासून वापस येण्यासाठी फिरले. प्रियजनो, आम्ही सुद्धा पुष्कळ जण येशूच्या गोष्टी ऐकल्यानंतर, विश्वास मिळाल्यानंतर, येशूला आपण ओळखल्यानंतरही पुष्कळ जण आपण काय करत आहोत? येरुशलेम पासून दूर 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 जात आहोत. चर्च पासून दूर 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 जात आहोत. प्रार्थनेपासून दूर 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 जात आहोत. बायबल पासून दूर दूर जात आहोत. रोसरी पासून दूर 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 जात आहोत. आम्ही आमच्या मनाने विचार करतो, असं नाही का तसं, परंतु खरा विचार आपण करत नाही आणि वापस येत नाही. प्रियजनो, येशूला त्यांनी थांबायला सांगितल्याप्रमाणे आम्ही सुद्धा येशूला आमच्या सोबत थांबवूया. येशूला आपण बोलावूया, येशू ये आमच्या सोबत. जेव्हा येशू आमच्या सोबत येईल तेव्हा आपोआप आमचे डोळे उघडतील. ह्या येणाऱ्या पेंटेकोस्ट सणासाठी आपण तयारी करताना आपण एकत्र बसून प्रार्थना करूया. एकत्र बसून प्रार्थना करून वाट पाहत राहूया आणि वाट पाहून पवित्र आत्म्याला आपण स्वीकार करूया आणि पवित्र आत्मा आम्हाला सर्व काही गोष्टी समजावून देईल.